हिला पण लागले का? तिलाच लागले. शुद्धीवर आहे ती, शुद्धीवरती आहे. तुम्ही बोला काय झालं तसंच बोला. हा काय झालं होतं ताई? भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील, यांच्या घरी आया बहिणी नाहीयेत. त्यांनी त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला नाहीये. त्यांना या महिला परिचित नव्हता. त्या गेल्या उचल मागणी करून इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये, पण त्यांना दुसऱ्या पक्षाच्या महिला पदाधिकारी माहिती नाहीयेत का? हा, त्यांनी त्यांच्यावरती दगडफेक केली. त्यांचे अक्षरशः काही महिलांचे कपडे फाडले पुरुषांनी फाडले. ही पुण्याची संस्कृती आहे का? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण विचारांवरती चालतो. तुम्ही सुद्धा भाषण करता भाजपाच्या लोकांना, तुम्ही पण ऐका. कुठल्या गोष्टींनी आपण पुढे चाललेलो आहोत? हा, जरा तरी माणुसकीच्या नात्याने तुम्ही लोकांबरोबर वागा. आज पोलीस प्रशासनाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. माझी ही कळकळीची विनंती आहे डीसीपी साहेबांना की पोलीस तिथे असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतलेली नाहीये. भक्ती आज महिला अशा पद्धतीने घायाळ झालेल्या आहेत. आज यांनी यांच्या घरी जाऊन काय उत्तरं द्यायची आहेत? म्हणजे राजकारणामध्ये महिलांनी उतरायचंच नाही का?